नमस्कार शर्यत प्रेमी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये. तुम्ही बघत आहात महाराष्ट्र शर्यत चॅनल. गेल्या वर्षी जे सतेज ऋतू केसरी पर्व पहिलं जे चालू झालं, हीच सिरीज पुढे ठेवत यावर्षीही दक्षिण कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ शर्यत शौकीन व नेरली शर्यत शौकीन यांच्याकडून यावर्षीही सतेज ऋतू केसरी पर्व दुसरे याचे नियोजन या ठिकाणी आखलेलं आहे. तर ही स्पर्धा 7 जून 2026 वार रविवार सकाळी 9 वाजता पार पडते. तर या स्पर्धेचं नियोजन कसं असणार आहे, या स्पर्धेसाठी काय काय गट आखलेले आहेत यासाठी, तसेच या स्पर्धेचं नियोजन सध्या कुठपर्यंत आलेलं आहे याच्या एक सविस्तर अशा व्हिडिओसाठी आज आपण हिंद केसरी नेरली या मैदानाच्या पट्ट्यावर आपण आलेलो आहे. आपल्यासमोर इतर मान्यवर सुद्धा आहेत. आपल्याबरोबर या मुलाखतीमध्ये खास आपल्यासाठी आलेले आहेत बैलगाडा शर्यतीतील एक नामवंत व्यक्तिमत्व, तसेच तज्ज्ञ व हिंद केसरी बैलांचे मालक अरुण टोपकर साहेब आपल्याबरोबर आहेत. आपण यांची ओळख आपल्याला सर्वांना आहे की टोपकर चिमण्या, टोपकर बैजा, टोपकर वशा अशा हिंद केसरी बैलांचे हे मालक आहेत. तसेच आपल्याबरोबर इतर मान्यवर आहेत. आपल्या बरोबर आहेत पृथ्वीराज पाटील युवा नेते आहेत. तसेच आपल्याबरोबर युवा नेते अतुल पाटील सुद्धा आहेत. तर आपण यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की सर्वसाधारणपणे याचं स्वरूप कसं असणार आहे आणि याच्यातून प्रेक्षकांना काय काय बघण्यास संधी मिळेल. तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर पहिल्यांदा टोपकर साहेब तुम्ही सांगा की मुळात ही जी स्पर्धा आहे याच्यावर तुम्ही कसं बघताय? प्रथमतः मी आमचे नेते माननीय बंटी पाटील साहेब यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी शेतकऱ्यांसाठी व शर्यत चौकऱ्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापुरामध्ये एवढ्या मोठ्या शर्यतीचं आयोजन केलं. त्यांचं मी मनापासून परत एकदा आभार मानतो. ही शर्यत सुरू करण्यासाठी साहेबांचं एक म्हणजे खास यातलं विशेष महत्त्व म्हणजे गोवंश संवर्धन व आपल्या भागातील शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या शर्यतीचं म्हणजे प्रत्यक्ष अनुभव मिळावा, प्रत्यक्ष एवढ्या मोठ्या शर्यती पाहता याव्यात यासाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या नेत्यांनी शर्यती सुरू केल्यात. त्याबद्दल मी साहेबांचं एकदा मनापासून परत एकदा आभार मानतो. तर मला सांगा की पर्व 1 या ठिकाणी झालेलं आहे. आता यावर्षी तुम्ही पर्व दुसरं करताय. पहिल्या पर्वामध्ये आपण 1 लाखापर्यंतचं बक्षीस आपण ठेवलं होतं. यावेळेला मात्र बक्षीस नाही तर तब्बल महाबक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे. डायरेक्ट जनरल गटासाठी ट्रॅक्टरचं बक्षीस हे केलेलं आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातलं हे मोठ्या स्वरूपाचं बक्षीस असलेलं मैदान आहे. तर याबद्दल काय सांगाल? मग याबद्दल सांगण्यासारखं म्हणजे बंटी साहेबांचा पहिल्यांदा शर्यतीला हा विरोधच होता. कारण त्यांना शर्यती म्हणजे पहिले शर्यतीची पार्श्वभूमी, पहिल्या शर्यती कशा व्हायच्या हे त्यांनी बघितलेलं. त्यांना वाटायचं बैलांना मारहाण होते, भांडण होत्यात वगैरे. तर त्यांनी ज्यावेळी पर्व 1ला आम्ही म्हणजे साहेबांना जबरदस्ती करून मैदान घ्यायला लावलं, त्यावेळी ते मैदान बघितल्यावर साहेबांच्या लक्षात आलं की यावरती प्रेम करणारी लोक किती आहेत आणि मैदानाला शिस्त आता कशी वाढल्या. त्यामुळे तिने ते जनसागर जनतेचा शर्यत शौकीन आलेली बैल आणि नियोजन बघता त्यांनी गेल्याच वर्षी साहेबांनी जाहीर केलं की पुढच्या वर्षी ट्रॅक्टर बक्षीस होणारच म्हणून, आणि त्यात त्यांनी आपला शब्द पाळलाय. त्याप्रमाणे ह्या वर्षी त्यांनी ट्रॅक्टर बक्षीस ठेवलंय. तर ठीक आहे. आणखीन आता पुढे मला आणखीन एक सांगा की या स्पर्धेचं नियोजन आपण सध्या केलेलं आहे. तर हिंद केसरी नेरली मग आपण जेव्हा म्हणतोय आणि तुम्ही स्वतः एक बैलगाडा मालक आहे, तर इथल्या नियोजनासंदर्भात मला एक सांगा थोडंफार. मला नेरली ग्रामस्थांचं मनापासून त्याबद्दल त्यांचं पण आभार आणि स्वागत करायचं आहे. कारण त्यांनी एक आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेरली माळाची एक शिस्त आणि एक पायंडा तिने असा पाडलेला आहे की इथं कोणत्याही प्रकारचं 2 नंबर चालत नाही. तिने आजपर्यंत जी मैदान केल्या ती रास्त झालेत आणि नेरली मैदान म्हणलं की नेरली हे नाव रास्त म्हणूनच ओळखलं जाते. त्यामुळे शर्यत चौकी पण उत्साहानं अगदी मोठ्या प्रमाणात ह्या नेरली माळात सहभागी होतात. कारण मैदान क्लिअर होतंय, मैदान रास्त होतंय. त्यामुळे या नेरली माळाचं महत्व म्हणजे सांगण्या पलीकडे मोठं आहे एवढं. त्यामुळे नेरली ग्रामस्थांचं मी अनेकदा आभार मानतो आणि त्यांचं सहकार्य शर्यतीसाठी कायम राहिलेलं आहे. ठीक आहे. मला एक सांगा की या स्पर्धेमध्ये जनरल गट जो आपला नेहमी असतो याच्यामध्ये थोडाफार बदल केला आहे. बदल असा आहे की यामध्ये दोन्हीही बैल हे जनरल गटाचे चालणार नाहीत. तर त्यापैकी एक बैल हा जनरल गटाचा चालेल, पण दुसरा बैल हा सर्वसाधारण फॉर्च्युनर आणि बेनाडी मैदान या ठिकाणी पळालेला नसलेला, म्हणजे थोडक्यात तो ब गटाचा बैल पाहिजे. मग मला सांगा, एवढं मोठं बक्षीस आहे आणि आयोजकांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला जनरल गटासाठी, मग याबद्दल आपलं काय मत आहे? आयोजकाने निर्णय घेतलाय म्हणजे ब गटाच्या बैलांना पण न्याय मिळाला पाहिजे. बक्षीस हे मोठं ठेवले, ब गटाच्या बैलांना एवढं मोठं बक्षीस नसते. दुसरी गोष्ट, चालू वर्षीचे आपण 3 मैदान त्यामध्ये धरल्यात, बेनाडी, फॉर्च्युनर आणि बेडक. व त्यानंतर आयोजक कमिटीने सांगितलं त्याप्रमाणे गेल्या 2 वर्षात पण जनरलला बैल पळायला धरला जाणार नाही. त्यामुळे कुणीही गैरसमज करू नका.
कुणाचा बैल कुठं पळतोय प्रत्येक मालकाला माहिती आहे. जनरलचा बैल जनरललाच पळतोय, बगटाचा बैल बगटाला पळतोय. त्यामुळे त्या पद्धतीने करा. आणि आयोजकांनी एवढं मोठं नियोजन केलंय, त्यांना आपण साथ देऊया, बरोबर. त्यांना सहकार्य करूया आणि त्यांच्या बरोबर राहूया. तेजा काय आणि माझा काय नाही, हे दाव काय असेल ते आपलं आपलं घरात ठेवूया. स्पर्धेत उतरताना आपण खरोखर बाबा आपला बैल कुठं पळतोय, बगटात पळतोय का मोठ्यात पळतोय हे ठरवून जनतेनं पैर करून इथं यावं. बरोबर. आणि सतेज ऋतू पर्व एक झालंय, सतेज ऋतू पर्व दुसरं सध्या आखलेलं आहे आणि ते नियोजन त्या ठिकाणी आपल्याला चांगलं दिसतंय. सतेज ऋतू पर्व तिसरे हे यावेळेला आपल्या काय अपेक्षा काय? होणार की, कारण आता पर्व दुसरीला ज्यावेळी साहेब बघणार आहेत, बरं. अगदी शेतकऱ्यांचा महाकुंभ मेळा म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. बरोबर. त्याप्रमाणे जनसागर कमीत कमी आम्ही एक 3 ते 4 लाख पब्लिक इथं धरले, त्याच्यापेक्षा जास्त होणार खरं आम्ही एक धरलंय अंदाज. बरोबर. त्याप्रमाणे नियोजन झालं आणि शिस्त बघता पुढच्या वर्षी 100% याच्यापेक्षा मोठं बक्षीस होणार. जनरलच्या गटाबद्दल सर्व बैल मालकांना एक आव्हान आहे की त्यांनी एक जनरलचा एक ब गटाचा या नियमावलीप्रमाणेच बैल इथं आणायचा आहे. उगाच इथं येऊन कुणी अपमान होईल कुणाचा असं कुठलंही गैरकृत्य करू नये व कमिटीला सहकार्य पूर्णपणे करायचं आहे. कारण कमिटीला पूर्ण माहिती आहे कुठला बैल जनरलचा आहे आणि कुठला ब गटाचा आहे. त्यामुळे कमिटीचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. तुम्ही नोंद करा येताना तुमची नोंद त्या पद्धतीनं आमचे नारायण गाडगे साहेब यांच्याकडे जनरलच्या गटाच्या नोंदीचं आहे. त्यांना पूर्ण सांगायचं आहे आपण तुमचं पहिरं कुठलं, कुठला ब गटाचा बैल आणि कुठला जनरल धरणार हे आम्ही कमिटी ठरवणार. कमिटीने एकदा सांगितलं हा बैल घेतला जाणार नाही की त्याला कुठल्याही बैल मालकांना ऑब्जेक्शन न घेता त्या बैलाला ब गटात सुद्धा आम्ही चान्स देणार आहे. जनरलचा बैल म्हणून जर ह्यात काढला तर त्याला ब गटात चान्स देणार आहे. त्यामुळे कोणतंही अनुचित प्रकार किंवा अफवा काही कुणी पसरू नयेत. जेणे आपापल्या ताकदीप्रमाणे या शर्यती या मैदानामध्ये उतरायचं आहे. मुलाखती एक रूपरेषा साहेबांना आपल्याला सांगितलेली आहे आणि साहेबांचे धन्यवाद. त्यांनी वेळात वेळ करून या ठिकाणी आलेत. तर आपल्या बरोबर पृथ्वीराज पाटील याचे मुख्य संयोजक आहेत, सतेज ऋतू पर्व दुसरेचे युवा नेते आहेत ते. तर त्यांनी आता या ठिकाणी सांगावं की एवढं मोठं बक्षीस ठेवलेलं आहे, माणसांची संख्या खूप, प्रेक्षक खूप येण्याची शक्यता आहे. तर हे सगळं हँडल करण्यासाठी आपलं नियोजन कसं असणार आहे? यावर्षी जे आपण सतेज ऋतू केसरी पर्व दुसऱ्याचं जे नियोजन केलेलं आहे त्यामुळं जे पब्लिक येणार आहे ते भरपूर संख्येने पब्लिक येणार आहे. त्यांच्या पब्लिकांच्या येण्यासाठी जे आम्ही पार्किंगची सोय वगैरे जे बैलगाडी जे येतात त्यांचे गट वाईज आम्ही सोय केलेली आहे. जे आदत दिवसाचा गट वेगळा केलेला आहे, तिथं फक्त आदत दिवसाचेच गटचे गाड्या राहतील. नंतर दुसरा चौसा आहे, ते दुसरा चौसा तिथं नंबर प्लेट असणार, त्या ठिकाणी दुसरा चौसाच्या गाड्या सगळ्या लागल्या जातील. नंतर जनरल ब गट आहे, त्या ब गटाच्या ठिकाणी गाड्या लागल्या जातील. जनरलचा गट आहे त्या जनरलच्या ठिकाणी गाड्या लागल्या जातील. अशा प्रकारे नियोजन आहे. आणि ह्यावेळी पब्लिकला म्हणजे पूर्ण मैदान बघण्यासाठी आम्ही ह्यावेळी 3 स्क्रीन लावलेले आहेत. एक मागल्या वेळी एक लावली होती, ह्यावेळी 3 स्क्रीन लावले आहेत. त्यामुळे पब्लिकनं जास्त करून जे तिथं होई होते तिथं जास्त कोणी गर्दी करू नका. 3 स्क्रीन तुमच्यासाठीच लावलेले आहेत. तुम्ही 3 स्क्रीनचं पाहण्यासाठी पूर्ण ठिकाणी स्क्रीन बशीच थांबा, जास्त पट्ट्यावर येऊ नका. जेणेकरून पट्ट्यावर जर तुम्ही आला तर गाडी सोडताना तुम्हाला पण ताप आहे, गाडी मालकांना पण ताप आहे, आम्हा आयोजकांना पण ताप होणार आहे. त्यामुळे ती तुम्ही सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला पृथ्वीराज यांनी आता ते नियोजन याबद्दल पुन्हा सर्व सांगितलेलं आहे. आणि आणखीन एक विषय होता की 2 गट करणार आहे, याबद्दल बऱ्याच जणांना संभव होता की ब गट आणि दुसरा चौथा आहे, या गटामध्ये जर 2 गट झाले तर त्याच्यामध्ये बक्षिसाचं वितरण कसं असेल आणि त्याची प्रवेश फी कशी असेल आणि मग ते 20 गाड्या की 25 गाड्या हे नेमकं काय असणार हे जरा सविस्तर सांगा. आपण जे आता सर्वांना सांगतोय की आम्ही 2 गट करणार आहे. म्हणजे प्रथम जे जर 20 गाड्या जर झाल्यात तर 20 गाड्या जर झाल्यात तर 20 गाड्याचा पहिला गटच होणार. तर 20 गाड्यांपासून 21, 22 किंवा 30 जरी गाड्या झाल्या तर 21 जरी गाडी झाली तर आम्ही 2 गट करणार आहे. आणि जर 2 गट केले तर 2 गटांना पण प्रवेश फी 15% राहणार. फक्त जनरल ब गट, दुसरा चौसा आणि आदतसाठी या 3 गटासाठी फक्त प्रवेश फी 15% केलेली आहे आम्ही. कारण का केलेले आहे, जर 2 गट झाले तर दोन्ही गटांना पण बक्षीस सेम देणार आहे. म्हणजे जर आता ब गटाला समजा पहिलं बक्षीस आहे शाहीन, दुसरं बक्षीस आहे स्प्लेंडर, तिसरं बक्षीस आहे HF डिलक्स, जर त्यामध्ये आम्ही जर 21 गाड्या झाल्या किंवा 22 गाड्या झाल्या तर 2 गट होणार. त्या दोन्ही गटाला पण सेम बक्षीस राहणार. म्हणजे दोन्हीकडे इकडे पण शाहीन, तिकडे पण शाहीन, तिकडे स्प्लेंडर, तिकडे स्प्लेंडर, तिकडे HF डिलक्स, तिकडे HF. यासाठी आम्ही ती 15% प्रवेश फी ठेवलेली आहे. आणि सर्व म्हणजे कसं होतंय बाकी ठिकाणी की जर 2 गट केले की ते बक्षीस विभागून देतात, ते आम्ही करणार नाही आहे. त्यामुळं
जे 2 गट केले जे मालक आहेत हं. त्यांना सर्वांना संधी मिळणार आहे बक्षिसाची, बरं. त्यासाठी आम्ही ते 2 गट केलेले आहे. बरं, ठीक आहे. आता एवढ्या मोठ्या शर्यतीमध्ये आणखीन एक बघा असतो की गाड्या सोडतानाच नियोजन एक फार महत्वाचं असतंय. मग याच्याबद्दल एवढ्या मोठ्या मैदानासाठी तुम्ही स्पेशल अरेंजमेंट काय केलेली आहे का गाडी सोडण्यासाठी? थोडक्यात होई करण्यासाठी काय अरेंजमेंट केलेली आहे का? हो, ह्यावेळी आम्ही होळीसाठी कायम प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय बरं. की मैदानच्या होळीच्या वेळेस तिथं खूप गर्दी होते. कमिटी सांगायच्या आधी जे गाडी जे चालक असतात ते आपल्या ह्यानंच गाडी सोडतात, जे बाकीच्या गाड्या मागत राहतात. बरोबर. त्यासाठी आम्ही यावेळी असं नियोजन केलंय की पूर्ण बॅक साईडला बॅरिगेड असणार आहे बरोबर. आणि जोपर्यंत कमिटीची तिथे 2 माणसं असणार, एक एक गाडी तुमची पूर्ण चेक गाडी होणार. भले तुमचे जे कासरा असतील किंवा शीट असेल किंवा जे गाडी जे ड्रायव्हर बसणार आहे त्याला पूर्ण चेक होऊनच ती गाडी तुमची एक एक करून आत घेणार. आणि आत घेतल्यानंतर जोपर्यंत पट्ट्या 20 गाड्या, जर गट आपला 20 गाडींचा आहे, जोपर्यंत एकसारखे 20 गाड्या लागत नाहीत आणि जिथं आपली कमिटी आहे, कमिटी तर काय तिथं असणारच, आणि जोपर्यंत स्टेजवरून निर्णय येत नाही 1, 2, 3चा, तोपर्यंत गाड्या सोडल्या जाणार नाहीत. आणि जर ड्रायव्हरांनी जर तसं काहीतरी केलं की कमिटी सांगायच्या आधी जर आपण गाडी सोडली, तर यावेळी आम्ही निर्णय काय घेतलाय, जर गाडी कोण तर तसं केलं तर त्यानं परत पट्ट्यावर घ्यायची, त्यानं प्रवेश फी परत भरायची. जर प्रवेश फी परत भरणं असेल तरच तिची गाडी पट्ट्यावर लागणार, नाहीतर ती गाडी बाद. ठीक आहे. मग याचा त्यावरून समजून येते की ह्या वेळेला नियमावली कडक केलेली आहे, त्यामुळे याचे सर्व गाडी मालक आणि गाडी चालक जे असणार आहेत यांनी त्याची दक्षता घ्यायची आहे आणि मग आपलं नाव नोंदणी वगैरे करायचं आहे. मग नाव नोंदणी करणं याची मर्यादा काय आहे का पट्ट्यावर देखील गाड्या नोंद केल्या जातील? नाही, ह्यावेळी काय आम्ही तसं काही केलेलं नाही. तारीख वगैरे काही ह्याच तारखेपर्यंत तुम्ही गाडी नोंद करा असं काही केलेलं नाही. कसं होतंय, भरपूर लांबून लोक येतात, बरोबर. कर्नाटकातून येतात किंवा सांगली किंवा तिकड साईडून लोक येतात. त्यासनी एकेकांच्या पर्यंत आपलं पॅम्पलेट पोहोचलेलं नाही. अजून पण फोन येतात की दादा गाडी नोंद करून घ्या, मग त्यांना पॅम्पलेट पोहोचलेलं नाही. त्यांची काही हरकत नाही, तुम्ही पट्ट्यावर जरी आला तरी गाडी नोंद करून तुमची घेतली जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. या स्पर्धेचं जे नियोजन आहे याच्याबद्दल आपल्याला पृथ्वीराज पाटील यांनी सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता पर्व 1 झालेलं आहे, 2 झालेलं आहे, 3ऱ्या पर्वामध्ये आम्हाला थार बघायला मिळेल का? तसं का आता साहेबांच्या ह्याच्यावर आहे. तसं जास्तीत जास्त प्रेक्षकांची अपेक्षा आहे, अपेक्षा वाढत जास्तीत जाते हळूहळू. जास्तीत जास्त आमच्या नेरली शर्यत चौकीन आणि कोल्हापूर दक्षिण शर्यत चौकीकडून यांच्याकडून आम्ही 100% प्रयत्न करू. पुढच्या वर्षी थारचं नियोजनचं 100% आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे. मग तुम्हाला आम्ही हे मैदान झाल्यानंतर आणि आम्ही आपण कळवूच आपण. बरोबर, ठीक आहे. या मुलाखतीमध्ये आपल्या बरोबर अतुल पाटील युवा नेतृत्व सुद्धा आहेत. तर मला एक सांगा की हे जे संकल्पना आखलेली आहे या संकल्पनेविषयी मला थोडक्यात सांगा तुम्ही. आता ह्याच्याबद्दल हे नियोजन जे आहे कशा पद्धतीने होणार आहे काय नाही, जनरल नोटीस. साहेबांच्या ऋतुराजदादांच्या वाढदिवसानिमित्त हे नियोजन केलेलं आहे आणि बिंदूर सणाचं निमित्त ठेवून केलेलं आहे. इथून पुढे दरवर्षी असंच आमचं करण्याचं नियोजन आहे. फक्त गाडी मालकांना आणि बैलधारकांना एक विनंती आहे, फक्त गर्दी जास्त होणार आहे, 9च्या अगोदर येण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर जेणेकरून वाटत गाडी एखादी अडकून पळणारा बैल आहे ते वाटत अडकू शकतो, कारण ट्रॉफिक जाम होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर पट्ट्यावर तुम्ही बैल तेवढी पहिला हजर करा आणि त्यानंतर तुमची गाडी नोंद करून हे करूया. ठीक आहे. आता अशा पद्धतीने आपण एक सर्वसाधारणपणे या कार्यक्रमाची रूपरेषा बघितलेली आहे. तर माझ्या चॅनल तर्फे सर्व शर्यत शौकींना एक विनंती आहे की 7 जून 2026 रोजी वार रविवार सकाळी 9 वाजता सगळ्यांनी लाखोच्या संख्येनं सहभागी व्हायचा आहे आणि हा शर्यतीचा कुंभमेळा तुम्ही अनुभवायचा आहे. एक वेगळ्या स्वरूपाचं शर्यतीचं स्वरूप तुम्हाला बघायला मिळेल, कारण का नेहमीप्रमाणे ज्या शर्यत होतात त्याच्यामध्ये काही नियमाबद्दल काही चांगले बदल या ठिकाणी करून नेरली शर्यत शौकीन यांनी एक नवीन पायंडा पाडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही नक्की या, आम्ही असणार आहे आणि तुम्ही लाखोच्या संख्येने सहभागी व्हा. सर्व मान्यवरांचे आभार, कारण त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला मुलाखत दिली. धन्यवाद.